महाबळेश्वर रस्त्याचे काम समस्यांनी रस्ता झाला जाम। पोलादपूर ते वाडा दरम्यान रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम करणाऱ्या सुरेंद्र इन्फ्रा कंपनीकडून प्रवाशांच्या सुरक्षेचे 3-13। रस्त्याच्या कामाचे कॉन्ट्रॅक्ट की प्रवाशांच्या जीविताशी खेळण्याचे कॉन्ट्रॅक्ट, अशी संतप्त भावना। आंबेनळी घाट, कोकण व घाटमाता यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा व हा मार्ग वाहतुकीच्या दृष्टीने वर्दळीचा घाट मानला जातो। मागील वर्षापासून आंबेनळी घाट, पोलादपूर ते वाडा दरम्यान सुरेंद्र इन्फ्रा या कंपनीकडून रुंदीकरणाचे काम वेगाने सुरू आहे। मात्र या कामादरम्यान सुरक्षेचे 3-13 वाजल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे। या कंपनीकडून कोणत्याही प्रकारच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत। सध्या पावसाचा हंगाम सुरू असल्यामुळे ठिकठिकाणी समस्या निर्माण झालेल्या आहेत, तर रस्त्यालगत केलेले मोठमोठे खड्डे रात्रीच्या वेळी अपघाताला निमंत्रण ठरत आहेत। सध्या वाहतुकीसाठी घाट बंद असला तरी स्थानिक नागरिक, खासगी गाड्या मोठ्या प्रमाणात या रस्त्यावरून रोजच ये-जा करत असतात। रस्त्यालगत केलेले मोठमोठे खड्डे, त्याचबरोबर चिखल, तसेच कोणत्याही प्रकारचा रेडियम अथवा साईड पट्टी, बॅरिगेड नसल्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे। तसेच कामादरम्यान पोकलेन, जेसीबी, डंपर रस्त्याच्या मध्ये उभे राहून काम करत असतात। त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक नसल्याने, तसेच काही ठिकाणी साईड पट्टी चिखलगोट्याने भरलेली दिसते, तर दुसऱ्या बाजूला मातीचे ढीग, यामुळे सदर मार्गावर सर्वत्र अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे। याबाबत वाहनधारक व स्थानिक नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे। झंझावात न्यूजसाठी संपादक सचिन मेहता, पोलादपूर, रायगड। पोलादपूर महाबळेश्वर या ठिकाणी चालू असणाऱ्या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम म्हणजे घाटमाता आणि कोकण याला जोडणारा महत्त्वाचा दुवा असणारा हा मार्ग आणि ह्या रस्त्यावरती जागतिक दर्जाचा असणारे महाबळेश्वर पर्यटन स्थळ या ठिकाणी जाणारे पर्यटक मोठ्या संख्येने असतात। तसेच इथला ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या संख्येने या ठिकाणी जा-ये करत असतो। ह्या रस्त्याचे काम सुरेंद्र इन्फ्रा ह्या कंपनीच्या माध्यमातून चालू आहे। हे काम चालू असताना त्यांच्या माध्यमातून कामाला जरी गती दिसत असली तर या कामामध्ये प्रचंड असणाऱ्या त्रुटीमुळे या ठिकाणी अपघाताचे धोके सातत्याने जाणवत आहेत, दिसत आहेत आणि सर्वसामान्य नागरिकांना ह्या मार्गावरून जात असताना जीव मुठीत धरून जावं लागतं। रात्रीच्या वेळी जात असताना ह्या ठिकाणी मोठा अपघात घडण्याची भीती प्रत्येक चालकाच्या मनात निर्माण होत असते। ही भीती दूर करण्यासाठी कुठलेही प्रयत्न या ठिकाणी झालेले दिसत नाहीत। आपण जर प्रातिनिधिक स्वरूपात बघितलं तर या ठिकाणी असणारा हा खड्डा रस्त्यालगत कुठेही साईड पट्टी दिसत नाही। येणारी गाडी डायरेक्ट ह्या खड्ड्यामध्ये पडून मोठा अपघात होण्याची शक्यता आहे। त्याचप्रमाणे ज्या साईड पट्ट्या आहेत त्या चिखलाने भरलेल्या आहेत, त्यामुळे तिथे गाडी रुकण्याची शक्यता आहे। तर काढलेला जो भराव आहे तो रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला रस्त्याला लागूनच टाकलेला असल्यामुळे येणाऱ्या दोन वाहनं जर समोरासमोर आली तर त्यांना पास होण्यासाठी या ठिकाणी जागा शिल्लक दिसत नाही। अशा प्रकारे कुठल्याही सुरक्षाच्या व्यवस्थापन या ठिकाणी केलेलं दिसत नाही। सुरक्षा कठडे नाहीत, सुरक्षा जाळ्या लावलेल्या नाहीत, त्याचप्रमाणे सुरक्षा रिबीन लावलेल्या नाहीत। जिथे त्यांची काम करणारी वाहनं उभी असतात त्या ठिकाणी त्यांचा गार्ड नसतो। अशा प्रकारे अनेक त्रुटी या कंपनी सुरेंद्र इन्फ्राच्या माध्यमातून समोर येत आहेत। तर ह्या त्रुटींमुळे मोठ्या अपघाताला सगळ्यांना सामोरं जावं लागत आहे। ह्या त्रुटींमुळे मोठा रोष निर्माण झालेला आहे। झंझावात न्यूजसाठी संपादक सचिन मेहता, पोलादपूर, रायगड। कृपया झंझावात सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।